नमस्कार. सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. ऐतिहासिक ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला केंद्र सरकारची मान्यता. ठाणे शहरासाठी हा ऐतिहासिक प्रकल्प माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. कल्याण डोंबिवली शहराच्या विकासासाठी ठाण्याच्या धर्तीवर योजना राबवा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. आणि ठाण्यातील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनोखी शक्कल लढवून झाडांचं संरक्षण व्हावं यासाठी केलं आगळ्या पद्धतीनं रक्षाबंधन. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 16 ऑगस्ट रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रातील ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल प्रकल्प कॉरिडॉरला मंजुरी देण्यात आली आहे. ठाणे शहराच्या पश्चिम भागाच्या परिघावर 22 स्थानकांसह 29 किलोमीटरचा हा कॉरिडॉर धावणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या प्रकल्पासाठी केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करीत होते. ठाणे शहराला हा मोठा प्रकल्प मिळाला असून प्रकल्पासाठी प्रयत्न करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रकल्पाला मंजुरी देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि शिवसेना गटनेते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे ठाणेकरांच्या वतीनं खासदार नरेश म्हस्के यांनी आभार मानले आहेत. या नवीन कनेक्टिव्हिटीमुळं वाहतुकीचं शाश्वत आणि कार्यक्षम साधन उपलब्ध होणार असून रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी व्हायला मदत होईल. या प्रकल्पामुळं हरितगृह वायूचं उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत 12,200 कोटी रुपये असून यात भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारचा समसमान वाटा तसंच द्विपक्षीय संस्थांकडून अंशतः निधी या समावेश आहे. नाविन्यपूर्ण अर्थसहाय्य पद्धतीनं देखील निधी उपहारला जाणार आहे, जसं की कंपन्यांना स्थानकाचं नामकरण आणि प्रवेश हक्क विकणं, मालमत्तेचं मुद्रीकरण करणं आणि व्हॅल्यू कॅप्चर फायनान्सिंग या मार्गांचा अवलंब करणं वगैरे. प्रमुख व्यावसायिक केंद्रांना जोडणारं हे कॉरिडॉर वाहतुकीचा प्रभावी पर्याय ठरेल. हा प्रकल्प 2029 सालापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे जलद आणि किफायतशीर वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देऊन या मेट्रो मार्गामुळं हजारो दैनंदिन प्रवाशांना, विशेषतः विद्यार्थी आणि दररोज कार्यालय आणि कामाच्या ठिकाणी ये-जा करणाऱ्या प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे. या प्रकल्पामुळं 2029, 2035 आणि 2045 साठी मेट्रो कॉरिडॉरवरील एकूण दैनंदिन प्रवासी संख्या अनुक्रमे 6.47 लाख, 7.61 लाख आणि 8.72 लाख होईल. सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इतर संबंधित सुविधा, कामं आणि संबंधित मालमत्तेसह महामेट्रो येथे प्रकल्प राबवणार आहे. महामेट्रोनं निविदापूर्व उपक्रम आणि निविदा कागदपत्र तयार करायला सुरुवात केली आहे. संबंधित कंत्राटावर तातडीनं निविदा मागवण्यात येणार असल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी समाधान व्यक्त केलं आहे. जर्मनीतील बाडेन युटेनबर्ग या राज्याला महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरवण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे, ज्यामध्ये वाहन चालकांचा समावेश असून या कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्याची जबाबदारी परिवहन विभागाकडे सोपवण्यात आली आहे. याकरिता राज्यस्तरीय संनियंत्रण समितीमध्ये परिवहन आयुक्त हे सदस्य आहेत. तसंच उमेदवारांना
आवश्यकतेनुसार कौशल्य वृद्धीसाठी अतिरिक्त प्रशिक्षण देण्यासाठी ट्रेड निहाय तांत्रिक समित्या गठीत करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये परिवहन आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली वाहन चालक म्हणजेच बस, रेल्वे, ट्रक, हलकी आणि जड वाहनं या ट्रेडकरता समिती गठीत करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर शासन निर्णय मधील करारांप्रमाणे वाटेर-बुटेनबर्ग या राज्याला कुशल वाहन चालक पुरवण्याची कार्यवाही परिवहन विभागामार्फत करण्यात येणार आहे। तसंच उमेदवाराला जर्मन भाषा येणं अनिवार्य असल्यानं या जर्मन भाषा प्रशिक्षणाची कार्यवाही ही शासनामार्फत करण्यात येणार असून शासन निर्णयामध्ये दिल्यानुसार उमेदवारांचा सर्व खर्च हा शासन करणार आहे। तसंच जर्मनी आणि भारत या दोन्ही देशातील वाहन चालकांकरता आवश्यक असलेले नियम आणि अभ्यासक्रम तसंच इतर अनुषंगिक यामध्ये तफावत असून उमेदवाराला आवश्यक ते प्रशिक्षण उदाहरणार्थ लेफ्ट हँड ड्राईव्ह वगैरे देण्याबाबतची कार्यवाही आणि खर्च देखील शासन स्तरावरून होणार आहे, अशी माहिती ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिली आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। मुंबई ठाण्यानंतर आता कल्याण डोंबिवली या शहरात सुद्धा वेगानं विकास होत आहे। हे लक्षात घेऊन तिथल्या नागरिकांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे शहराप्रमाणेच सर्व योजना राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व यंत्रणांना दिले आहेत। तसंच भविष्यात कल्याण डोंबिवली परिसराला लागणारी पाण्याची गरज भागू शकेल याकरिता महानगरपालिका आणि जलसंपदा विभाग यासह इतर सर्व यंत्रणांनी समन्वय मार्ग काढावा असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं आहे। कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध उपक्रमांबाबत आणि प्रश्नांबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात बैठक पार पडली। बैठकीला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर IS चहल, विकास खारगे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव गोविंद राज, उद्योग विभागाचे सचिव हर्षदीप कांबळे, वित्त विभागाच्या सचिव शैला कल्याण, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की कल्याण शहरात वेगानं नवीन बांधकामं होत आहेत, त्यामुळे नवीन लोकसंख्येची भर पडणार आहे। या वाढणाऱ्या भागात पाणी पुरवठा करणं गरजेचं आहे। यासाठी जलसंपदा विभागाकडून
सध्या अतिरिक्त म्हणून दिलं जाणारं पाणी नियमित करण्यात यावं. MIDCनं देखील पुनर्प्रक्रिया केलेलं पाणी उद्योगांना पुरवून चांगलं पाणी महानगरपालिकेला पिण्यासाठी उपलब्ध करून द्यावं. भविष्यातील पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन या भागासाठी प्रस्तावित धरणाची कामं वेगानं मार्गी लावावीत असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट 27 गावातील जे रहिवासी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीनं काम करतायत त्यांना सेवेत कायम करण्याबाबत कार्यवाही तात्काळ करावी. तसंच या गावातील अनधिकृत बांधकामाला क्लस्टरचा दर्जा देऊन त्यांचा नियमित करण्याबाबत प्रस्ताव पाठवावा असं यावेळी त्यांनी सांगितलं. त्यासोबतच कल्याण डोंबिवली शहरातील धोकादायक इमारतींचा पुनर्विकासही वेगानं करण्यासाठी त्यांचंही ठाणे शहराच्या धर्तीवर क्लस्टर करून विकास करण्यासाठी पावलं उचलली जावी अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या. डोंबिवलीतील पेंढारकर महाविद्यालयाचा प्रश्न सोडवून विद्यार्थी आणि शिक्षकांना न्याय देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाला निर्देश दिले आहेत. बैठकीला कल्याण डोंबिवली शहरातील विविध राजकीय सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. महाराष्ट्रात क्राईम रेट वाढला असून तो कुठे जास्त असेल तर तो ठाणे आणि कल्याण असं सुषमा अंधारे यांचं म्हणणं आहे. घटना देशात घडो की राज्यात घडो, व्यक्ती कोणत्या पक्षाची आहे, कोणत्या विचारधारेची आहे, जाती धर्माची आहे, यापेक्षा महत्त्वाचं आहे की ती एक महिला आहे. एक महिला म्हणून सगळ्या घटनांवर मी माझी संवेदना व्यक्त केली आहे. निश्चितपणे हे सगळं वाईट आहे. जे कोणी या घटनेतील दोषी असतील त्यांच्यावर तात्काळ कडक कारवाई होणं गरजेचं आहे. अशा घटना जेव्हा वारंवार होतात, महाराष्ट्रात सुद्धा अशा घटना पडतात, तर त्याच्यावर कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक कारवाई करणं अतिशय गरजेचं आहे. महाराष्ट्रात क्राईम रेट वाढलेला आहे. महाराष्ट्रात जास्त क्राईम रेट असेल तर तो ठाणे आणि कल्याणमध्ये आहे. आणि ठाणे कल्याणमध्ये सत्ता कोणाची आहे, तर कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे आहेत, तर ठाण्यामध्ये त्यांचे पिताश्री आहेत. त्यामुळं तिथला क्राईम रेटसुद्धा कमी होणं गरजेचं आहे. कोलकाता येथील महिला डॉक्टरवर अत्याचार करून हत्या केल्या प्रकरणाचे संपूर्ण देशभरात पडसाद उमटताना दिसत आहेत. देशासह राज्यभरात या घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं अनेक ठिकाणी आंदोलनं, निषेध मोर्चे निघत आहेत, तर काही ठिकाणी डॉक्टरांनी संप पुकारलेत. ठाण्यातील ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील शेकडो डॉक्टरांनी आज काम बंद आंदोलन करून आपला निषेध नोंदवला आणि निषेध मोर्चा काढला. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देऊन झाडांचं संवर्धन करण्याचं सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात मोठ्या झाडांची काळजी घेण्यासाठी फारसे प्रयत्न होतानाच दिसत नाहीत. मात्र ठाण्यातील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनोखी शक्कल लढवून झाडांचं संरक्षण व्हावं यासाठी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं रक्षाबंधन केलंय. विद्यार्थ्यांनी पर्यावरणाभिमुख टाकाऊ वस्तूबरोबरच पानं, फुलं, गवत, दोरा, करवंट्या अशा सामुग्रीतून बनवलेल्या राख्या राममारुती रस्त्यावरील काही झाडांना बांधून झाडांचं संवर्धन करण्याचं आवाहन ठाणेकर नागरिकांना केलंय. पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी झाडांची मोठीच मदत होते. त्यामुळे झाडं वाचली तर आपण वाचू हे जरी सत्य असलं तरी झाडांचं संवर्धन म्हणावं तसं होताना दिसत नाही. विकास कामं, गृहसंकुलं उभारताना मागचा पुढचा विचार कोणीच करत नाही. झाड कोणतं आहे त्यापेक्षा त्याचं महत्त्व काय आहे याबाबत दुर्लक्ष केलं जातं आणि झाडं जमीनदोस्त होतात. तर मुसळधार पावसात सुद्धा मोठमोठे वृक्ष कोलमडून पडतात. झाडांच्या संरक्षणाची जबाबदारी ही प्रत्येकाची असून हे सांगण्याचा प्रयत्न ठाण्यातील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. रक्षाबंधनाचं औचित्य साधून नवपाडा राममारुती रोड रस्त्यावरील मोठ्या झाडांना विद्यार्थ्यांनी पर्यावरणाभिमुख राख्या बांधून सामाजिक बांधिलकीचा एक वेगळाच संदेश दिलाय. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही
ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या मला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। ऐतिहासिक ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला केंद्र सरकारची मान्यता। ठाणे शहरासाठी हा ऐतिहासिक प्रकल्प। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। कल्याण डोंबिवली शहराच्या विकासासाठी ठाण्याच्या धर्तीवर योजना राबवा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। आणि ठाण्यातील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनोखी शक्कल लढवून झाडांचं संरक्षण व्हावं यासाठी केलं आगळ्या पद्धतीनं रक्षाबंधन। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर। धन्यवाद। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ।